शरद पवार यांच्या पक्षातील अनेक माजी नगरसेवक आमच्याकडे येतील. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी हे वक्तव्य केले. येणारी पालिका निवडणूक आम्हीही स्वबळावर लढणार, अण्णा बनसोडे यांनी हे वक्तव्य केले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीबाबत बनसोडे यांनी आता हे वक्तव्य केलं. त्यामुळे या वक्तव्याचे आता नेमके काय परिणाम होतात, यावरती नेमकं कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लागतीये आणि त्याआधी राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अनेक माजी नगरसेवक आता पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची शक्यता वर्तवली जातीये. अण्णा बनसोडे खरं तर आपल्या समोर येतात. अण्णा, काय एकंदरीत परिस्थिती आहे, कशा पद्धतीने कोण कोण नगरसेवक खरं तर आपल्या संपर्काचा निकाल लागल्यानंतर दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जवळजवळ 41 आमदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत. उद्या होणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुका तसेच महाराष्ट्राची मध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड खरं तर हा आदरणीय दादाचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या नगरसेवकांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता ते बरेच नगरसेवक आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील. येणारी महानगरपालिका निवडणूक आहे, महायुती खरं तर राज्यामध्ये आहे. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर बरोबर असणारे म्हणतात की आम्ही एकटे लढणार आहे. काय राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे काय ज्या त्या पक्षाचा निर्णय त्या त्या पक्षाचे नेते लोक घेणार आहेत. जर त्यांचं म्हणणं असं असेल की बाबा स्वबळावर निवडणूक लढवायची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूकही आम्ही स्वबळाच्या ह्याच्यावरती निवडणूक लढवू. अजित पवार गट ही स्वबळाचा नारा देताना एकंदरीत पाहायला मिळते. कारण महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर अजित पवार गटही तशी तयारी करताना दिसून येत आहे. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.